आता चांगला नंदी भेवंडीचा काय तर एक नंबरचा बैल देवा पळणारा बैल खिडकाली मैदानात काय त्या बैलाची दशा झाली बघवत नव्हता। ती आपल्या इकडे आता अपघात घडतात टेम्पोवाल्याचे वडापाववाल्यांच्या बाई त्याच्यात त्यांनी तो निर्णय पंचांनी आहे की आयोजन केलाय तो एकच नंबर आयोजन केला ना तर अपघात घडणार नाही, बैलाला मार लागणार नाही आणि बैल आपण पोरापेक्षा चांगल्या दृष्टीने जपतो एवढे सगळे मालकांनी फक्त। आणि तो बैल टेम्पो घेऊन येतो मालक, त्यांनी सांगावं का टेम्पोवाल्याला बाबा पहिला बैल उतरो आणि लांब लाव टेम्पो। मित्रांनो इकडे या साईडला बघू शकतात आपले सोनरपारचे प्रसिद्ध गाडा मालक रणजितदादा म्हात्रे यांचा रॉकेट गुलालाचा मानकरी झालेला आहे। तर आपण विचारूया कुठली गाडी झाली, काय सांगा रणजितदादा कुठली गाडी झाली आज? आता आम्ही सिद्धी करवल्याचा हरिदास दादांनी पैरा की त्याच्या बैलात पडला, त्याच्या पक्षाला गाडी जोर झाली कारतूस सोबत एक एक बैल सांगून गाडी जोर झाली। मग त्यांनी लय कॉल आले का गाडी बैल पाहिजे, बरं ठीक आहे गाडी जोर केली गणपतनी बोलतो चालेल करून टाकू बैल देऊ आम्ही। मग त्याच्याने चांगल्या नियोजनप्रमाणे गुलाल चांगला झाला आम्हाला। बरोबर, आता कुठली गाडी पळाली तुमच्या समोर? आमच्या समोर गाडी पळाली कारतूस आणि शाहीर, हे पनवेलची गाडी आहे, नामांकित गाडी आहे। तिच्या अपोजिटला आमची रॉकेट आणि पक्षा या गाडीनी चांगला गुलाल आम्हाला दिला। बरोबर, आता पहिल्यांदा पैरा घडून आता याच्या आधी पण पहिल्यांदा बरोबर, आता कोणी त्यांनी सांगितलं का बैल दे आम्हाला? हा हरेशदानी सांगितलं का मला काही करून बैल दे, एक अड्ड्यासाठी लय अड्डे बोलत होता, मग ते नाही जाऊ दे वर बैल देतो त्या हिशोबाने पण चांगला बैल तो पण पळाला। बरोबर आहे, आता किती अंतर झाला काय सांगा? अंतर झाला चांगल्यापैकी अंतर झाला, 1-150 कडे निकाल खुल्ला घेतला। हो खुल्ला निकाल घेतला। आणि गणपत दादा ड्रायव्हर पोसरी काय मला वाटतं तुमच्या बऱ्याचशाच गाड्या तो असतं बऱ्याच सर माझ्या 100 एखादी गाडीवर सोडून गणपत शिवाय बैलच नाही पळवत मी। गणपत म्हणजे असा ड्रायव्हर आहे का माझ्या इच्छाने, कारण की तो घाटावर पण आम्ही चांगली गाडी हाकलली बऱ्यापैकी, माझ्या बैलावरच हिंदकेसरी होईल अशी मी अपेक्षा ठेवली त्याच्यावर। कारण की मी बैल घेतावेळी पण बोलो का गणपत ड्रायव्हर हो 100% पाखऱ्यावरच हिंदकेसरी होईल आणि ती आशा लवकरच पूर्ण होईल। बरोबर आहे, आता नियोजन वगैरे कसं झालं होतं? आता जसं तुम्ही या मैदानामध्ये येण्याचं कारण आपल्या जवळ पण मैदान होता कोणगावचा, नियोजन बोलला तर आता हरिदासनी गाडी जोर केली आणि आम्ही आज बैल पळवायचा विचारच नव्हता, तर गणपत आणि आम्ही एका हल्दीच्या कार्यक्रमाला गेलो, तिथं बसलो तर हरिदासचा फोन आला, तर बोलतो ते गाडी जोर होईल गाडी बोलतो। मग त्या हिशोबाने नियोजन आम्ही बसल्यावर केला का चालेल बघूया। आणि फर्स्ट टाइम गावात आम्ही फर्स्ट टाइम आलोय आणि फर्स्ट टाइम अड्ड्यात बैल पडल्यात आमची। बरोबर, म्हणजे तुमच्या बैलगाडा शर्यतीच्या करिअरमध्ये तुम्ही पहिल्यांदा या मैदान बैलगाड्याची क्षेत्राच्या फर्स्ट टाइम गावात पण फर्स्ट टाइम एंट्री आहे ना, बैलही फर्स्ट टाइम पडले। बरोबर, म्हणजे इकडच्या या साईडला येणंच नाही, या गावात आमचं काही येण्याचा संबंधच नाही। बरोबर, आता कसा वाटला मैदान बोलला तर आपल्या इकडून पेक्षा चांगला मैदान आहे, लांब पट्टा आहे आणि बैलांना आवरायला पहिली जागा चांगली आहे। कारण की ती आपल्या इकडे आता अपघात घडतात टेम्पोवाल्याचे वडापाववाल्यांच्या बाई त्याच्यात त्यांनी तो निर्णय पंचांनी आहे की आयोजन केलाय तो एकच नंबर आयोजन केलाय। कारण की आणि त्याच्यात अजून एक मला बोलायचंय, कारण की राहुल हा प्रत्येक वेळी सगळ्या गाड्या मालकांना वडापाववाल्यांना धंदेवाल्यांना तो अनाउन्समेंट करतो, ही राहुलची 1 नंबर अनाउन्समेंट आहे। बरोबर, आणि मला वाटतं कमी लोक त्याचं ऐकतात, कारण कुठेतरी ऐकायला पाहिजे सर्वांनी। ऐकायला बोला तर फुलोरे काका आणि राहुल हे बोलला तर आपले मुंबईचे देव आहेत समालोचक मध्ये, आणि त्यांचं तर ऐकलं तर अपघात घडणारच नाही। आणि ते प्रत्येक गाड्या त्यांनी तेव्हा सुरुवात करतात, त्यांच्या हातात माईक असतं, स्टेजवर सरल्यावर पहिला अनाउन्समेंट तेच असतो, धंदेवाले आणि टेम्पोवाले थोडे लांब धंदे लावा। आणि हे तर धंदेवाल्याने टेम्पोवाल्याने लांब लावले तर कोणाचा चांगला नंदी मरू शकत नाही अपघात। आता चांगला नंदी भेवंडीचा काय तर 1 नंबरचा बैल देवा पळणारा बैल खिडकाली मैदानात काय त्या बैलाची दशा झाली बघवत नव्हता, एवढ्या बैलाला मार लागलाय। बरोबर, म्हणून मला वाटतं कुठेतरी तुम्ही रॉकेट आणि काही तो पक्षी आहे ते पण खूप मैदानाच्या लांब ठेवल्या जातात बघा, इथं जंगलामध्ये तुम्ही बैल ठेवलाय, कुठेतरी कोणाच्या नंदीला आपल्यामुळे त्रास नको। माझ्या पायी तर आजपर्यंत कोणाला तकलीफ होत नाही, कारण की मी बैलांना एवढा जपतो आणि प्रत्येक मालकाने एवढी जपायची सुरुवात ठेवली ना तर अपघात घडणार नाही, बैलाला मार लागणार नाही आणि बैल आपण पोरापेक्षा चांगल्या दृष्टीने जपतो एवढे सगळे मालकांनी फक्त। आणि तो बैल टेम्पो घेऊन येतो मालक, त्यांनी सांगावं का टेम्पोवाल्याला बाबा पहिला बैल उतरो आणि लांब लाव टेम्पो, का तर आपल्या बैलाला ना दुसऱ्यांच्या बैलाला मार नको लागाय। बरोबर, आता कसं काय नियोजन? आता दावणीला अजून तुमची बैला पण होती, घरची गाडी पण पलाची, त्यानंतर पाखऱ्या पण होता, आता एकच बैल घेऊन यावर लांब आल्यात। बैल एक आणायचं कारण की आता गाडी एक जोर झाली आणि शक्यच नाही 2-2, 3-3 गाड्यावर, कारण की एवढ्या गाड्या जोर झाल्यात। आणि आता पाखऱ्याचं तर खिडकाली मैदानात त्याचे समजायचं का मागे माझ्या बैलाचं काय लागलं ते समजत नाहीये, कारण की पहिला 8 महिने दुखापत मध्ये गेला, आता 2 महिने दुखापत मध्ये सांगितलं, कारण की खिडकाली मैदानात बैल पळवला, गाड्या दोन्ही गुलाला झाल्या आणि खड्ड्यात जाऊन बसला, तर थोडासा क्रॅक दाखवलाय, तो 2 महिने बैलांनी डॉक्टरांनी ब्रेक सांगितलंय। बरोबर आहे, आता जो नियोजन केलं तुम्ही ही गाडी जुलून कशी पळाली काय वाटतं, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? गाडी चांगलीच पळाली, कारण की माझा बैल आहे पब्लिकची भितार आहे,
आणि पब्लिकचं बोललं तर डोनच आहे डाव्या साईडचा. एवढा बैल गाडी खेचतोय आणि बैलाला हलवून देत नाही का गाडी बाहेर नेऊन देत नाही. आणि त्याचा हरिदास दादाचा पण बैल चांगला पळाला आणि व्यवस्थितरित्या आम्ही गुलाल घेतला. बरोबर आहे. आता खाली सुट्टीला पण मला वाटतं खूप गर्दी होती, पण त्यांचं नियोजन खूप चांगलं दिसतंय. सुट्टीचं नियोजन एवढा सुंदर आहे ना त्यांचा, कारण की 25,000च्या पुढच्या गाडीनं काहीतरी कार्ड सिस्टीम ठेवली आहे त्याही आणि बाकीच्या गाड्या मागे आहेत आणि 2-2 गाड्या सोडतात आणि व्यवस्थित म्हणजे 10 गाड्या सोडतात. एकच नंबर नियोजन ठेवलंय त्याही पण. तसे आपले उसटण्याचे दादासा नियोजन करतात त्याच पद्धतीने यांनी पण नियोजन केलं. बरोबर आहे. आता रॉकेटला तर किती दिवसानंतर आज पळवलं तुम्ही? रॉकेटला आता साधारण 1 हप्त्यानी काढला आम्ही. आता ते उसाटण्याच्या पाठीत काढ पडला लिहिला, तिथेही गाडी चांगली गुलालात झाली आणि आज इथं पण चांगली गाडी झाली. बरोबर. मला वाटतं पाखरेनंतर मला वाटतं रॉकेटने पण खूप नाव केलं तुमचं. रॉकेट तर दादा गाडी म्हणजे पळायचं त्याचे हार रक्ताच नाहीये, कारण की जाऊ त्या अड्ड्यात गुलाल आहेच. कारण की गाडी मुश्किलमध्ये पडली रॉकेटची आणि ती पण आमच्या पायीच गाडी पडली. त्याचा काही दोष नाहीये, कारण की आम्ही तो बैल आमचा घालत होतो थोडाफार इकडून तिकडून दुसरी बैल, पण त्याच्या मनासारखी नाही पडली तर एकटा बैल पळून गाडी नाही होत. त्याच्या हिशोबाने त्याच्या गाड्या पडल्यात ना, तर मग आतापर्यंत तो गुलालातच आहे. बरोबर. आता कसं काय नियोजन पुढचं? कारण मला वाटतं तुम्ही विश्रांती घेऊनच बैल पळवतात. विश्रांती नसतं तसं काही नाहीये. प्रत्येक अड्ड्यात बैल आहेच आमचा. आता उसाटणा अड्डा झाला तर उसाटण्याला गाडी पळवली, आता इथं अड्डा झाला तर इथं गाडी पळवली. आता होणाऱ्या अड्ड्यात पण बैल दिसणार. म्हणजे आठवड्यातून 3 वेळा पळवायचा, आठवड्यातून 3 वेळ तरी 2 वेळ तरी नक्कीच आहे बैल अड्ड्यात. बरोबर. आणि गुलाल पण घेत आहे. गुलाल तर 100% गुलाल आहे मला. बरोबर आहे. आता एकदा मला पुन्हा सांगा ना, याच्या खरेदीविषयी कुठला आलाय, कुठल्या दावणीतून आलाय? हा बैल माझा योगेश शेठ सिन्नर मित्र आहे, माझा भाऊच आहे तो. कारण की माझं म्हणजे बैल तोच सर्व बैलांचा तोच करतोय वरती शेठ. आणि त्यांनी आम्ही गेल्या वर्षी हाकलायला आणला बैल. शेटनी बोलतो माझ्या गावचा बैल आहे, आमचा पाखरे आजारी असल्यामुळे तर तो बोलतो मी माझा गावचा बैल आहे खानतो मित्राचा माझ्या, तू बघू हाकलून आपण. आम्ही 2 अड्डे पळवला, योगेश शेठ घेऊन आला. शेवटी त्याचा मालक पण बरोबर होता मामा. मग तो बैल चांगला वाटला आम्हाला पळताना. मग आम्ही त्याची खरेदी 2.5 लाखाला बैल घेतला गेल्या वर्षी. शेठ बोलतो बैल आपल्या घरी ठेवून देऊ. आणि त्या मामानी पण एवढी बैलाला सांभाळणी करतोय, कारण की नेह्या आणायचं तोच बघतोय. योगेश शेठच्या इथून मामाच्या गोट्यावर गेला का चाऱ्यापासून मामाच करतोय सर्व बैलाचा. बाकी शेठचं काम हे बैल अड्ड्याला आणायचं, अड्ड्यातून घोड्यात आखलायचं, कमी वाटलं तर मग घरी आणतो. आणि योगेश शेठ सारखा कोणालाही दोष भेटावा तर माझ्या योगेश शेठ सारखा भेटावा सिन्नरमध्ये. बरोबर. आता थोडंसं तुमच्या दावणीचा असलेला हिंदकेसरी सोन्याबद्दल माहिती द्या ना, कारण त्यांनी पण खूप मोठा काल गाजवला. सोन्याच्या तर बात बोलवायचं तर आता बैल तर वरतीच आहे सोन्याच्या गोष्टी. आणि सोन्या तर आमच्या गावचा खूप मोठं नाव रोशन केलंय. आणि सोन्या आता विजय शेठचा सोन्या आहे, त्या सोन्याचं तर घाटावर पण नामांकित बैल आहे तो. आणि मुंबईमध्ये पण आणि सोनारपाड्याचं नाव मोठा करायचा तो विजू नानाचा सोन्यानी केलाय. बरोबर. आणि जसं आता रॉकेट करून काय अपेक्षा असेल आता चालू सीझन मध्ये तुम्हाला? चालू सीझन मध्ये तर त्यांनी सुरुवात पण चांगली केली आहे आणि गेल्या वर्षी पण स्टार्ट चांगली केली, कारण की गेल्या वर्षी त्याची एकही गाडी नव्हती पडली. 17 गाड्या लगातार झाल्या आणि पावसाने सुरुवात लवकर झाली, त्याच्यापैकी बैल कोणाच्या नजरेत नाही आला. पण आम्ही ती सुरुवात केली. लास्टला उसाट बोनिवलीला लाचच्या भर पाण्यात पण गाडी पळवली, ती पण गुलालात झाली. मग आम्ही बैल आखलायची बंद केली. पाऊस जोरात चालू झाला. मेच्या 5 तारखेपासून पाऊस चालू झाला, तर मेच्या 4 तारखेला उसाटणा बोनिवली मैदान होता. बोनिवली मैदानात गुलाल घेतला आम्ही. बरोबर. चला आता शेवटचा प्रश्न घेतो मी. तुमच्या समोर पण खूप चांगली गाडी होती, कारतूस आणि शाहीर. ती गाडी पण छान पळाली, तिच्याविषयी काय कौतुक कराल? ती पण गाडी सुंदर आहे. त्या मालकाने येणाऱ्या वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा देतो आणि कधी त्यांना गरज लागली आमच्या बैलाची आम्ही 100% त्यांना बैल देऊ. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. इकडे मित्रांनो बघू शकता तुम्ही, परिरंजित म्हात्रे सोनारपाडा यांच्या नावाने रॉकेट पळतोय आणि गुलालाचा मानकरी झालाय.